नमस्कार मित्रो, मी ऋषिकेश मीराम गुटरायरकर आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर, ज्यामध्ये आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन सेशन आपल्या या चॅप्टरचा बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशन, आणि ज्यामध्ये आज आपण कव्हर करणार आहे एक नवीन टॉपिक, ज्यामध्ये आपण आज बघणार आहे ह्यूमन हार्ट अँड एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन हार्ट. लक्षात घ्या की हार्टबद्दल आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक, एक इम्पॉर्टंट ऑर्गन आपल्या बॉडीचा, तो आज आपण डिस्कस करूया. तर कृपा करून आजचं लेक्चर कोणी मिस करू नका, ठीक आहे. बघा, आज आपण बघणार आहे हार्टबद्दल. हार्ट मेनली काय, एक पंपिंग ऑर्गन आहे आपल्या बॉडीचा. आपल्या बॉडीमध्ये हार्टचं फंक्शनिंग काय आहे की तो पंप करण्यासाठी त्याचं वर्किंग आहे, तो पंप करत आहे. तर काय पंप करत आहे, तर ब्लडला पंप करण्याचं काम करत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, हार्ट इज द मेन पंपिंग ऑर्गन. आपल्या बॉडीमध्ये जे काही ब्लड आहे त्याला पंप करण्याचं काम जे आहे आपला हार्ट करत आहे, म्हणून त्याला आपण म्हटलं हार्ट इज द मेन पंपिंग ऑर्गन. इट इज मिझोडर्मल इन ओरिजिन. तो काय मिझोडर्मल इन ओरिजिन आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं की जेव्हा झायगोटचं फॉर्मेशन होते, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिझोडर्म ह्या तीन ज्या लेअर फॉर्म होत होत्या, त्यामधल्या मिझोडर्म या लेअरपासून हा आलेला आहे. याची ओरिजिन मिझोडर्मल आहे, म्हणून त्याला आपण म्हटलं इट इज मिझोडर्मल इन ओरिजिन. ब्लडची सुद्धा ओरिजिन काय होती, मिझोडर्मल. इट इज हॉलो मस्क्युलर ऑर्गन. हा इंटरनली हॉलो आहे. इंटरनली म्हणजे याच्यामध्ये आतमध्ये ब्लँक स्पेस प्रेझेंट आहे, हा हॉलो आहे. त्याच्यानंतर इट इज मस्क्युलर ऑर्गन, मसल्स पासून बनलेला आहे. कोणत्याच प्रकारची बोन्स याच्यामध्ये प्रेझेंट नसते, म्हणून याला आपण काय म्हटलं आहे, मस्क्युलर ऑर्गन. हार्ट वेट इज 300 ग्राम. जर हार्टच्या वेटचा विचार केला आपण, तर हार्टचं वेट जे असते ते 300 ग्रॅम्स असते मेल्समध्ये. बघा, मेल्स आणि फिमेल्समध्ये डिफर करते वेट हार्टचं. मेल्समध्ये जर विचार केला हार्टचं, इट इज अबाउट 300 ग्रॅम्स, आणि फिमेल्समध्ये जर विचार केला तर इट इज अबाउट 250 ग्रॅम्स. म्हणजे थोडाफार किंचित असा फरक आहे की मेल्समध्ये 300 ग्रॅम्स आहे, तर फिमेलमध्ये काय 250 ग्रॅम्स आहे. इट इज सिच्युएटेड इन बिटवीन टू लंग्स. याची एक्झॅक्ट लोकेशन सांगितली आहे की एक्झॅक्ट हा दोन लंग्सच्या मधात असते एका स्पेसमध्ये, आणि त्या स्पेसला आपण म्हणतो मीडियास्टेनम. हा हार्टची जर एक्झॅक्ट लोकेशन सांगायची झाली तर मीडियास्टेनममध्ये प्रेझेंट असतो, आणि मीडियास्टेनम ही अशी स्पेस आहे जे की दोन लंग्सच्या एक्झॅक्ट मधात येते, त्या स्पेसला आपण म्हणतो मीडियास्टेनम. त्याच्यानंतर बघा, इट इज हार्ट इज अ कोनिकल ऑर्गन. हार्ट हा एक कोनसारखा ऑर्गन आहे विथ ॲपेक्स डायरेक्टेड टुवर्ड्स अँड डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. म्हणजे याचा जो ॲपेक्स असतो, याचा नॅरो जो पार्ट असतो तो डायरेक्ट केलेला असतो डाऊनवर्ड्स, आणि हा जो आहे हा स्लाइटली टायटल झालेला आहे लेफ्ट साईडला, आणि बेस इज डायरेक्टेड अपवर्ड. म्हणजे हा हार्ट काय आहे, एक कोनिकल ऑर्गन आहे. त्याचा जो बेस आहे तो अपवर्ड डायरेक्शनला आहे, आणि त्याचा जो ॲपेक्स आहे तो काय खालच्या डायरेक्शनला दिला, ज्याला आपण म्हटलं आहे डायरेक्टेड टुवर्ड्स अँड स्लाइटली टायटल टू द लेफ्ट. म्हणजे काय झालेला आहे, स्लाइटली टर्न झालेला आहे लेफ्ट साईडला. लक्षात येऊ राहिलं, स्लाइटली काय झालेला आहे, तो टर्न झालेला आहे लेफ्ट साईडला. म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन जर विचारली तर इट इज प्रेझेंट इन बिटवीन द मिडल ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी अँड स्लाइटली टर्न्स टुवर्ड द लेफ्ट. लक्षात येऊ राहिलं काय, बघा काय झालेलं आहे, स्लाइटली टर्न झालेला आहे टुवर्ड द लेफ्ट साईडला. त्याच्यानंतर बघा आणखी काय दिलेलं आहे, कवरिंग्स. आता हार्ट जे आहे मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, त्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे, त्याला कवरिंगची गरज आहे. म्हणून आता कवरिंग्स बद्दल हार्टच्या काय सांगितलं आहे बघा, कवरिंग्स ऑफ द हार्ट इज कॉल्ड एज पेरिकार्डियम. जे हार्टच्या कवरिंग्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, पेरिकार्डियम. कवरिंग्स ऑफ द हार्ट इज कॉल्ड एज पेरिकार्डियम. इट इज कंपोज ऑफ टू लेयर्स. दोन लेअर पासून हार्टची जे कवरिंग आहे, ज्याला आपण पेरिकार्डियम म्हटलं आहे, दोन पेरिकार्डियम लेअर पासून बनलेली आहे. एक म्हणजे इनर सिरस पेरिकार्डियम, त्यामधली एक जी लेअर आहे इनर सिरस पेरिकार्डियम, आणि जे हे सिरस पेरिकार्डियम आहे हे फर्दर टू लेयर्स पासून बनलेलं आहे, हॅज फर्दर टू लेयर्स. बघा, पहिले तर कवरिंगच्या हार्टच्या ज्या कवरिंग आहे त्याला आपण पेरिकार्डियम म्हटलं, आणि हे जे पेरिकार्डियम आहे दोन वेगवेगळ्या लेयर्स पासून फॉर्म झालेले आहे. त्यामधली एक जी लेअर आहे इनर सिरस पेरिकार्डियम, इनर सिरस पेरिकार्डियम ही परत दोन लेअर पासून बनलेली आहे. त्यामधली आहे इनर व्हिसरल पेरिकार्डियम, आणि दुसरी आहे आउटर परायटल पेरिकार्डियम. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, जे दुसरी लेअर आहे ती आहे आउटर फायब्रस पेरिकार्डियम. पहिली होती इनर सिरस पेरिकार्डियम आणि दुसरी आहे आउटर फायब्रस पेरिकार्डियम. त्यानंतर बघा, स्पेड बिटवीन दीज टू लेयर्स इन पेरिकार्डियल स्पेस विच कंटेन अबाउट 50 ml ऑफ पेरिकार्डियल फ्लुइड. म्हणजे या दोन पेरिकार्डियल लेअरच्या मधात एक स्पेस प्रेझेंट आहे,
त्या स्पेसला आपण म्हटलं पेरिकार्डियस स्पेस, आणि या पेरिकार्डियस स्पेसमध्ये एक फ्लुइड प्रेझेंट आहे ज्याचा अमाऊंट दिलेला आहे तुम्हाला 50 ml, आणि त्या फ्लुइडला आपण म्हटलेलं आहे पेरिकार्डियल फ्लुइड, आणि त्या फ्लुइडला काय नाव दिलं आपण पेरिकार्डियल फ्लुइड. दिस फ्लुइड ऍक्ट्स ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर. आता या फ्लुइडचं फंक्शन काय आहे, दोन लेअरच्या मध्ये हे फ्लुइड का बरं प्रेझेंट आहे, ते वर्क करून राहिलं ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर, शॉकला ॲब्झॉर्ब करण्याचं काम करते अँड प्रोटेक्ट द हार्ट फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरीज, आणि हार्टला प्रोटेक्ट करण्याचं काम करते मेकॅनिकल इंजुरीज पासून. अँड ऑल्सो ऍक्ट्स ॲज अ लुब्रिकंट अँड कीप हार्ट मॉइस्ट, आणि परत हे एकदा लुब्रिकंट म्हणून वर्क करते आणि हार्टला मॉइस्ट ठेवण्याचं काम करते. बघा आता शॉक ॲब्झॉर्बर म्हणतो, आपली जे टू व्हीलर आहे, टू व्हीलरमध्ये शॉक अप ज्याला आपण म्हणतो शॉक अप्स, ते काय असतात, शॉक ॲब्झॉर्बर असतात. आपल्याला काय कम्फर्टेबली आपल्याला कोणत्याच प्रकारचा झटका येऊ नये म्हणून ते शॉकअप आपल्या टू व्हीलरला कोणत्याही व्हेकलला बसवलेले असतात, म्हणजे ते शॉक ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतात. सेम त्या शॉक ॲब्झॉर्बरमध्ये काय असते, लिक्विड प्रेझेंट असते. त्याच प्रकारचं इथं काय फ्लुइड प्रेझेंट आहे ज्याला आपण पेरिकार्डियल फ्लुइड म्हटलं, आणि हे वर्क काय करत आहे शॉक ॲब्झॉर्बरचं. आणि काय करू राहिलं, हार्टला मेकॅनिकल इंजुरी पासून प्रोटेक्ट करण्याचं काम करू राहिलं, त्याच्यानंतर लुब्रिकेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करू राहिलं. बघा हार्ट कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होणार आहे, त्यामुळे दोन लेअरच्या मधात मे बी फ्रिक्शन होऊ शकलं असतं, ते फ्रिक्शन अवॉइड करण्यासाठी त्याच्यामध्ये एक लिक्विड प्रेझेंट आहे जे की हार्टला लुब्रिकेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करेल. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आपल्याला, आता डायरेक्ट सांगितलं एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. आता याच्या आधी आपण हार्टच्या लेअर पाहिल्या, इनर सिरस पेरिकार्डियम, आउटर फायब्रस पेरिकार्डियम. सिरस पेरिकार्डियमच्या आणखी दोन लेअर होत्या, ह्या सगळ्या पेरिकार्डियम हार्टच्या कव्हरिंग्स होत्या. आता आपल्याला बघायचं एक्झॅक्ट एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. आता एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्टमध्ये काय सांगितलंय बघा, ह्युमन हार्ट हॅज 4 चेंबर. 4 चेंबर्स पासून ह्युमनचा हार्ट फॉर्म झालेला आहे. 2 ॲट्रिया त्यामधले, आणि त्यामधले काय आहेत 2 व्हेंट्रिकल, म्हणजे 2 सुपेरियर चेंबर असतील त्याला आपण ॲट्रियस किंवा ऑरिकल्स म्हणू, आणि 2 इन्फेरियर चेंबर्स असतील त्याला आपण व्हेंट्रिकल्स म्हणू. लक्षात येऊ राहिलं, म्हणजे टोटल 4 चेंबर्स पासून आपलं हार्ट जे आहे ह्युमनचं ते फॉर्म झालेलं आहे. ॲट्रिया आर अप्पर चेंबर्स अँड स्मॉलर अँड थिन वॉल. जसं आपण म्हटलं की सुपेरियर चेंबर ज्याला आपण ॲट्रिया किंवा ऑरिकल म्हणू, ते कसे आहेत, अप्पर चेंबर्स आहेत आणि आर स्मॉलर अँड थिन वॉल, आणि जसे स्मॉल आहेत आणि त्याच्या वॉलचा विचार केला तर त्याच्या वॉल कसे आहेत, थिन आहेत. व्हेंट्रिकल्स आर लोअर चेंबर. व्हेंट्रिकल्स काय आहेत, लोअर चेंबर्स आहेत जे की लार्जर आहेत, आणि ज्याच्या वॉलचा विचार केला त्याच्या वॉल ॲज कम्पेअर टू ॲट्रिया अशा थिक वॉल अशा प्रेझेंट आहेत. एक्सटर्नरी कोरोनरी सर्कस सेपरेट ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल. बघा कोरोनरी सल्कस जे सेपरेट करते एक्सटर्नली ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल, 2 सुपेरियर आणि 2 इन्फेरियर या 2 चेंबरना सेपरेट करणारी एक सेपरेटर आहे, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, कोरोनरी सल्कस. 2 व्हेंट्रिकल्स आर एक्सटर्नली सेपरेटेड बाय. आता 2 व्हेंट्रिकल सुद्धा एक्सटर्नली सेपरेट झाले, जसे ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल हे सेपरेट झालेले आहेत, तसे जे खालचे इन्फेरियर 2 चेंबर आहेत ज्याला आपण व्हेंट्रिकल म्हटलं, ते पण एकमेकांपासून एक्सटर्नली सेपरेट झालेले आहेत. त्याला आपण म्हटलं 2 व्हेंट्रिकल्स आर एक्सटर्नली सेपरेटेड बाय इंट्राव्हेंट्रिक्युलर सल्कस ऑर ग्रूव. इंट्राव्हेंट्रिक्युलर सल्कस किंवा इंट्राव्हेंट्रिक्युलर ग्रूव ने काय झालेलं आहे, 2 व्हेंट्रिकल एकमेकांपासून सेपरेट झालेले आहेत. राईट ॲट्रियम रिसिव्स डिऑक्सिजनेटेड ब्लड. राईट ॲट्रियमचा जर विचार केला तर राईट ॲट्रियम काय करू राहिलं, डिऑक्सिजनेटेड ब्लड रिसिव्ह करू राहिलं इंटू फ्रॉम कोणाकोणापासून, सुपेरियर व्हेना केवा, इन्फेरियर व्हेना केवा आणि कोरोनरी सायनस. 3 गोष्टीपासून, 3 व्हेन्स पासून काय करू राहिलं तुमचा राईट ॲट्रियम डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करण्याचं काम करते. एक इन्फेरियर व्हेना केवा, सुपेरियर व्हेना केवा आणि कोरोनरी सल्कस. त्यानंतर आणखी काय दिलं आहे बघा, लेफ्ट ॲट्रियम रिसिव्स 2 पेअर्स ऑफ पल्मोनरी व्हेन्स which brings oxygenated blood from the lungs to the heart. बघा तर राईट ॲट्रियमचा जर विचार केला तर राईट ॲट्रियम डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत होता 3 व्हेनच्या थ्रू, एक सुपेरियर व्हेना केवा, इन्फेरियर व्हेना केवा आणि कोरोनरी सर्कस. तेच जर लेफ्ट ॲट्रियमचा विचार केला तर लेफ्ट ॲट्रियम आपल्या 4 पल्मोनरी व्हेन्स रिसिव्ह करू राहिला, आणि 4 पल्मोनरी व्हेन्सच्या थ्रू काय होऊ राहिलं की हार्ट फ्रॉम लंग्स पासून तर हार्ट पर्यंत ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते कॅरी करण्याचं काम करू राहिले. पल्मोनरी ट्रंक अरायजेस फ्रॉम राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकल पासून पल्मोनरी ट्रंक अराइज होऊन राहिला आणि तो सून डिवाइड इंटू द 2 पल्मोनरी आर्टरीज. आणि जसा जसा लेफ्ट व्हेंट्रिकल पासून पल्मोनरी ट्रंक अराइज झाला, जसा राईट व्हेंट्रिकल पासून पल्मोनरी ट्रंक अराइज झाला, तो हार्टच्या बाहेर निघताच म्हणजे सून म्हणजे लवकरच काय झालं, तो 2 पार्टमध्ये डिवाइड झाला, त्याला आपण म्हटलं 2 पल्मोनरी आर्टरीज. ॲओर्टा अरायजेस फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल. लेफ्ट व्हेंट्रिकल पासून एक आणखी ब्लड वेसल अराइज होऊ राहिली, त्याला आपण काय म्हटलं, ॲओर्टा.
अँड इट क्रिएट्स अन ॲओर्टिक आर्च नियर टू द हार्ट. आणि हे जे ॲओर्टा आहे जे लेफ्ट व्हेंट्रिकल पासून अराईज झालेली आहे हार्टच्या जवळ काय एक ॲओर्टिक आर्च फॉर्म करण्याचं काम करू राहिली. त्यानंतर बघा लिगामेंटस आर्टिओसम, बघा काय सांगितलं आहे लिगामेंटस आर्टिओसम जॉईल पल्मोनरी ट्रंक अँड ॲओर्टिक आर्च. म्हणजे पल्मोनरी ट्रंक आणि ॲओर्टिक आर्च एकमेकाला जॉईन करण्यासाठी लिगामेंटस आर्टिओसस वर्क करते. इट इज द रिमेनंट ऑफ एम्ब्रियॉनिक डक्ट कॉल्ड ॲज डक्टस आर्टिओसस. बघा आता हे जे लिगामेंटस आर्टिओसम्स आहेत जे की जॉईन करून राहिली पल्मोनरी ट्रंक आणि ॲओर्टिक ॲसला, हे काय एक रिमेनंट आहे एम्ब्रियॉनिक डक्टचं, ज्याला आपण काय म्हणू राहिलो डक्टस आर्टिओसस. लक्षात येऊ राहिलं. हे होतं एक्सटर्नल स्ट्रक्चर बद्दल. तुमच्या स्क्रीनवर एक डायग्राम दिसू राहिली जे की एक्सटर्नल स्ट्रक्चर आहे ह्युमन हार्टचं. त्यामध्ये बघा तुम्हाला काय दाखवलेले आहे सुपेरियर व्हेना कॅवा दिसते, राईट पल्मोनरी आर्टरीच्या ओपनिंग दाखवलेल्या आहे, राईट पल्मोनरी व्हेनच्या ओपनिंग दाखवलेल्या आहेत, राईट ॲट्रियम दाखवलेला आहे तुम्हाला, हा राईट कोरोनरी आर्टरी इथं दाखवलेली आहे. त्याच्यानंतर राईट व्हेंट्रिकल दाखवला, हा राईट व्हेंट्रिकल. त्याच्यानंतर इन्फेरियर व्हेना केव्हा लेफ्ट व्हेंट्रिकल, लेफ्ट कार्डियक व्हेन, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स दाखवलेले आहेत तुम्हाला इथून. हा पल्मोनरी ट्रंक ब्ल्यू कलरमध्ये, लेफ्ट पल्मोनरी आर्टरी दाखवलेल्या आहेत ज्या डिवाइड झाल्या. हे तुमचे ॲओर्टिक आर्च ज्याला आपण ॲओर्टा म्हटलं, आणि हे ॲओर्टाचे 3 वेगवेगळे टाईप्स सांगितले आहेत. लक्षात येऊ राहिलं. हे जे आहे हे होतं एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. याच्यानंतरच्या नेक्स्ट पोर्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे हार्टचा नेक्स्ट टॉपिक. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे हार्टचं इंटरनल स्ट्रक्चर डिस्कस करणार आहे. त्यामुळं हे होतं एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट अँड कवरिंग्स ऑफ हार्ट आणि थोडंफार हार्टबद्दल इंट्रोडक्शन. जर इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. जर कोणी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.